नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 4 मार्च 2024 ते 10 मार्च 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, आपल्या निजी जीवनात घेतलेल्या काही मोठ्या निर्णयात तुम्हाला आपल्या कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही. यामुळे तुम्हाला एकटे वाटेल. सोबतच तुमच्या मनात त्यांच्यापासून दूर जाण्याचा विचारही येऊ शकतो. या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची खूप आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळवण्याची इच्छा ठेवता तर आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. चंद्र राशीपासून शनी एकादश भावात स्थित असण्याच्या कारणाने हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी सामान्यपेक्षा अधिक महत्त्वाचा असणार आहे, ज्याचा परिणाम यावेळी तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या अभ्यासात वेगवेगळ्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू आपला पूर्ण वेळ व्यतीत करू शकतात. तथापि जेव्हा तुम्हाला त्याच्या नकारात्मक परिणामांचा अनुभव होईल तेव्हा खूप वेळ होऊन गेलेला असेल. वाहन चालवणाऱ्या जातकांना या सप्ताहात वाहन चालवण्याच्या वेळी अधिक सावध राहण्याची आवश्यकता असेल, कारण शक्यता आहे की तुम्ही फोनवर बोलत जोरात गाडी चालवीत ट्रॅफिक नियमांना तोडाल. यामुळे तुम्हाला अधिक फाईन भरावा लागेल. यामुळे धनहानीसोबत तुमचा वेळही वाया जाईल. उपाय: हनुमान चालीसाचा नियमित पाठ करा. वृषभ राशी, चंद्र राशीपासून बृहस्पती 12व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही काही विनाकारण वस्तूही खरेदी करू नका. ही व्यर्थ खर्च करू शकता. अशात तुम्हाला काहीही वस्तू खरेदी करण्याच्या आधी त्या वस्तूंचा वापर करण्याची आवश्यकता असेल जे आधीपासून तुमच्याजवळ आहे. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या मित्रांचा पाठिंबा मिळेल, परंतु कुटुंबातील सदस्यांसह छोट्या छोट्या गोष्टीबाबत मतभेद झाल्यास घरातील शांती भंग होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात चुकीच्या भावना उद्भवण्याचे योग बनतील. या सप्ताहात राहू चंद्र राशीपासून एकादश भावात स्थित होण्याच्या कारणाने तुमच्या कमाईमध्ये उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत, कारण यावेळी तुमच्याद्वारे केली गेलेली मेहनत कार्यक्षेत्रात उत्तम रंग आणेल. यामुळे तुम्हाला ते सर्व उत्तम परिणाम मिळू शकतील ज्याचा तुम्हाला खरा हक्क आहे. तथापि या काळात अहंकारात येऊन कुठलेही असे कार्य अपूर्ण सोडू नका, अथवा यामुळे तुम्हाला चिंता होऊ शकेल. या सप्ताहात सर्व विद्यार्थ्यांना खास करून सल्ला दिला जातो की आपली एकाग्रता वाढवण्यासाठी योग आणि ध्यान नक्की करा, आणि स्थिती जर विपरीत असेल तर नेहमी घाईगर्दीत प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या दृष्टीमध्ये सकारात्मक घेऊन जी धुंद तुमच्या चारही बाजूंनी आहे त्याला स्वतःच आपल्या प्रयत्नांनी सरकवण्याची आवश्यकता असेल.
कारण तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता असेल की हीच धुंदी तुमच्या प्रगतीला बाधित करत आहे. म्हणून ही वेळ त्यातून बाहेर निघून काही उत्तम करण्याची आहे. उपाय: गुरुवारी बृहस्पती ग्रहाची यज्ञ हवन करा. मिथुन राशी: ज्या व्यावसायिकांनी यापूर्वी नफा मिळवण्यासाठी डील केली होती त्यांना या सप्ताहात एक मोठे शुभचिन्ह मिळू शकेल. कारण आपला करार यशस्वी होण्याची शक्यता आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरच पैसे किंवा नफा मिळण्याचे योग दिसत आहेत. या सप्ताहात तुमच्या कुटुंबातील बरेच लोक तुमच्याशी सरळ बोलताना दिसणार नाहीत. याचे कारण तुम्हालाच शोधावे लागेल. अशात स्वतःला वरती ठेवण्याऐवजी तुम्हाला दुसऱ्यांच्या गोष्टींना महत्त्व देणे शिकले पाहिजे. चंद्र राशीपासून दशम भावात राहू स्थित असण्याच्या कारणाने कार्यक्षेत्राने जोडलेली यात्रा या बाबतीत हा सप्ताह तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल. कारण या यात्रेने तुम्हाला नवीन संधी प्रदान होतील. याच्या व्यतिरिक्त ते जातक जे आयात आणि निर्यात क्षेत्राने जोडलेले आहेत त्यांच्यासाठी ही कुठल्याही यात्रेची धनप्राप्ती होण्याची शक्यता कायम राहील. या राशीच्या विद्यार्थ्यांना या सप्ताहात शिक्षण क्षेत्रात इच्छित परिणाम बरेच दिवसानंतर मिळू शकतात. कारण जर तुम्ही सप्ताहाच्या सुरुवातीला काही अतिरिक्त मेहनतीचे काम केले तर आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला बरेच शुभ व अनुकूल परिणाम मिळतील. म्हणून नकारात्मक विचारापासून दूर राहा. चांगल्या काळाची वाट पहा आणि कठोर परिश्रम करा. या सप्ताहात राहू चंद्र राशीपासून एकादश भावात स्थित असण्याच्या कारणाने गोड पदार्थ खाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये जागृत होऊ शकते, जे तुम्ही पूर्ण करताना देखील दिसाल. परंतु या काळात आपण हे विसरू नका की आपली इच्छा आपल्या दीर्घकालीन मधुमेह किंवा वजन वाढण्याची समस्या देऊ शकते. उपाय: नियमित प्राचीन पाठ ललिता सहस्त्रनामाचा जप करा. कर्क राशी: तुम्हाला या सप्ताहात चंद्र राशीपासून नवमात राहू स्थित असण्याच्या कारणाने अचानक नवीन स्रोतांनी धन मिळेल, जे तुमच्या मनाला आनंदित बनवेल. यामुळे तुमच्या मनात सकारात्मकतेत वृद्धी तर होईलच, सोबतच तुम्ही घरातील लहान सदस्यांसाठी घरात जातेवेळी भेटही घेऊन जाण्याचा प्लॅन करू शकता. या राशीतील जातकांना या सप्ताहात लहान लहान आरोग्य समस्येच्या व्यतिरिक्त काही मोठा रोग होण्याची शक्यता नाबरोबर राहील. तथापि कुठलाही वातावरणीय आजार असो, घरात स्वयं आपला इलाज न करता तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात कुटुंबात एखादा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यावर आपल्याला बरेच पैसे खर्च करावे लागू शकतात. यामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. तसेच घरगुती कामामुळे जास्त काम केल्यामुळे तुम्ही स्वतःला आपल्या कार्यक्षेत्रात लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ असाल.
तुम्ही या सप्ताहातही पूर्ण करण्यात अयशस्वी होऊ शकता. जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर यासाठी तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल. तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल. यामुळे तुम्ही जोही विषय वाचाल याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल. उपाय: ओम सोमाय नम:चा नियमित 11 वेळा जप करा. सिंह राशी: जर तुम्ही विवाहित आहेत तर दाम्पत्य जातकांना या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच आपल्या संतानाची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण शंका आहे की त्यांच्या आजारपणावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. चंद्र राशीपासून शनी सप्तम भावात स्थित होण्याच्या कारणाने यामुळे येणाऱ्या काळात तुमची आर्थिक स्थिती खराब होण्याचे योग बनतील. तुमच्या बऱ्याच वाईट सवयी आणि आपल्या शर्तीवर जीवन व्यापन करण्याच्या विचारात या सप्ताहात तुमचे कुटुंब खूप दुःखी होऊ शकते. यामुळे तुम्हाला घरातील वेगवेगळ्या लोकांकडून नैतिकतेचे धडे मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या स्वभावात अल्लडपणा येईलच, सोबतच याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या नात्यावरही पडेल. बृहस्पती चंद्र राशीपासून नवम भावात स्थित होण्याच्या कारणाने व्यापाराने जोडलेल्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ग्रहांच्या गोचर स्थितीने या सप्ताहात करिअरमध्ये पदोन्नती करण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. या कारणाने पूर्वीची स्थिती खराब झालेली होती ती पुन्हा या काळात पटरीवर येईल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडील किंवा घरातील मोठ्यांकडून अभ्यासाला घेऊन रागावणे होऊ शकते. यामुळे तुमचे मन या सप्ताहात खराब असेल. अशात सुरुवातीपासून असे कुठलेही कार्य करू नका ज्यामुळे तुम्हाला चिंता होईल. या सप्ताहात तुम्हाला अशा गोष्टीवर काम करण्याची आवश्यकता आहे जे तुमच्या आरोग्यात सुधारणा घेऊन येतील. खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन फळे आणि पालेभाज्या खाण्याची आवश्यकता असते. उपाय: रविवारी सूर्यग्रहांसाठी यज्ञ हवन करा. कन्या राशी: या सप्ताहात आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की जोपर्यंत आपल्या समोर पैसे असेल तोपर्यंत आपला खर्च शक्य तितक्या वेगाने वाढत जाईल. अशा परिस्थितीत सर्व पैसे संपण्यापूर्वी आपल्याला आपले अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागतील, ज्यामधून ते काढणे आपल्यासाठी सोपे नाही. यासाठी आपण ते पैसे आपल्या पालकांना देखील देऊ शकता, कारण येणाऱ्या काळात हा पैसा वापरण्याने तुम्ही स्वतःला बऱ्याच अडचणींपासून वाचवू शकाल. या आठवड्यात आपण मित्र आणि नातेवाईकावर आपल्या सूचना आणि आपला दृष्टिकोन लादताना दिसाल. तथापि आपण असे करण्यास टाळा असा सल्ला दिला आहे की कारण हे आपल्या प्रतिमेसाठी फायदेशीर ठरणार नाही. त्याऐवजी आपण इतरांनाही नाराज करून आपल्या विरुद्ध उभे करू शकता. या सप्ताहात करिअरमध्ये तुम्हाला
अनेक स्थितीमध्ये भाग्याची साथ मिळू शकेल, जे या गोष्टीला दर्शवते की ही वेळ तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य प्रशंसा आणि सहयोगही प्राप्त होईल. तसेच तुमच्यापैकी काही लोक या काळात मनासारखी पदोन्नतीही प्राप्त करू शकतात. जर तुम्ही घरापासून काही उत्तम व मोठ्या कॉलेजमध्ये दाखल होण्याचा विचार करत आहे, तर शक्यता जरा अधिक अनुकूल दिसत आहे. अशात या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे समर्थन घेण्याची आवश्यकता असेल. तथापि या काळात कुठलाही शॉर्टकट टाळा अथवा आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. ते जातक ज्यांना नेत्र संबंधित विकार होते, त्यांच्या जीवनात हा सप्ताह विशेष शुभ परिणाम घेऊन येणारा आहे. या काळात चंद्र राशीपासून शनी 6व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या काळात तुम्ही आपल्या डोळ्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात यशस्वी राहाल. सोबतच त्यांच्यामध्ये सुधार आणण्यासाठी तुम्ही काही निर्णयही घेऊ शकता. उपाय: बुधवारी बुध ग्रहासाठी पूजा करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.